दिवाळीमधील भाऊबीज अत्यंत महत्त्वाचा सण आहे। भाऊबीजेला आपली लाडकी बहीण लाडक्या भावाला ओवाळून जी आहे ती भाऊबीज साजरी करत असते। आज अमरावतीमध्ये जर आपण पाहता राजकीय लोकांनी देखील भाऊबीज उत्साहामध्ये साजरी केलेली आहे। काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केलेली आहे। बहीण भावाचं अनोखं हे राजकारणातलं नातं आहे। आपल्यासोबत स्वतः यशोमती ठाकूर आहेत आणि बळवंत भाऊ वानखडे आहेत। काय मागितलं भावाकडे आज भाऊबीज साजरी? भावाचा साथ आयुष्यभर मरेपर्यंत तर आहेच। खरं या वर्षीची भाऊबीज आणि ह्या वर्षीची दिवाळी थोडी शांत गेली, कारण सोयाबीनचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे। मध्येच पाऊस पडला, कपाशी पराठी पण खराब झालेली आहे। तरी पण सण आहे, रीतिरिवाज आहे आणि आपण औक्षण करतो तर नजर उतरवतो आणि बहिणीची मागणी हीच असते की भावाची साथ आयुष्यभर मिळावी। तर ती माझा सख्खा नसला तरी माझा पक्का भाऊ आहे। खरं तर बळवंत भाऊ खासदार होण्यामागे तुमचा खारीचा वाटा आहे। खरी सुरुवातच तुम्ही केली होती बळवंत भाऊंना खासदार बनवण्याची, जंग तुम्ही वाढला होता आणि आज खासदार आता बळवंत भाऊ झालेले आहेत। तर मग आनंद आहे या गोष्टीचा। बघा, एकट्या माणसाने करून काही होत नसतं। आम्ही सगळे टीम म्हणून सोबत होतो आणि निर्णय केलेला होता की यावेळेला पंजाचा खासदार आपल्याला करायचा आहे। विषय एवढाच होता की अमरावतीची संस्कृती, अमरावतीचं जी काही पद्धत आहे, तिथे जी काही कल्चरल बॅकग्राऊंड आहे, ऐतिहासिक जे बॅकग्राऊंड आहे, त्याला शोभेचं आपल्याला व्यक्तिमत्व आपल्यासोबत पाहिजे। आणि बळवंतदादा जर तुम्ही बघितलं तर खरोखर कष्ट करतात, शेवटच्या नारायणापर्यंत पोचायचा प्रयत्न त्यांचा असतो। आत्ता विचारलं तर आत्ता दर्यापुरात, नंतर विचारलं तर नंतर बडनेरात, नंतर विचारलं तर रात्रीपर्यंत धारणीला पोचलेले असतात। तर एवढा फिरता आणि खऱ्या अर्थानं जमिनीवर राहणारी व्यक्ती आपल्यासोबत आज खासदार म्हणून इथे आहे आणि त्यांचा आधार सगळ्यांना लागतो। काय ओवाळणी मागितली बळवंत भाऊंना? साथ मागितली आहे। काय सांगणार? भाऊबीज साजरी केलेली आहे, ताईंनी काय सांग? निश्चितच मी रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीजेचा कार्यक्रम असेल तर सातत्यानं आम्ही हा जो सण आहे तो साजरा करत आलोच। खासदार झाल्यानंतर जे काही ताईंनी हा विशेष म्हणजे तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला ताईचा खूप मोठा यामध्ये वाटा आहे आणि आज खासदार म्हणून त्या नेहमीच माझ्याकडे हेच म्हणतात की भाऊ, आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे, लोकांसाठी आपण राबलं पाहिजे। तर असं मागणं काहीच नसते, फक्त लोकांसाठी राबलं पाहिजे ही त्यांची इच्छा असते। तर त्या पद्धतीनं माझं काम चालू आहे। कसा उत्सव असतो भाऊबीजेचा तुमच्यासाठी? निश्चित आहे, म्हणजे एकदम कौटुंबिक पद्धतीनंच भाऊबीज साजरी करतात। त्या म्हणतात की भाऊ सक्का नसला तरी पक्का आहे। मी निश्चितच सांगतो, मी पक्का भाऊ आणि तो आमच्या कुटुंबाप्रमाणेच साजरा करतो। काय वचन दिलं बहिणीला भाऊबीजेनिमित्त? तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट केले, बहिणीने केले, इतर लोकांनी केले, तर निश्चितच त्यांची जी काही अपेक्षा असेल त्या अपेक्षेला आपण कसं उतरू ह्यासाठीच मी त्यांना सांगत असतो नेहमी की तुमची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला मी निश्चितच जनसेवेत उतरणार। एक राजकीय पक्ष आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर आलेल्या आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी वाढलेल्या आणि त्यामुळं महाविकास आघाडी कुठेतरी मुंबईमध्ये स्वतंत्र निवडणूक लढेल असं बोललं जाते। कसं पाहत? नाही, तो शेवटी पक्षश्रेष्ठींचा हे आहे, निर्णय आहे। पक्षश्रेष्ठी त्यावर चांगलं उत्तर देईल किंवा पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल। त्यात आमच्यासारखे सामान्य माणूस लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका जो काही कम्फर्ट लोकल लेवलवर असेल त्या हिशोबानं नेहमी निर्णय होत असतो। तर मला असं वाटतं कम्फर्ट कोणासोबत कोणाचा आहे आणि कसं त्या ठिकाणी निवडणूक लढायची आहे ते आपले स्तरावर, म्हणजे आता अमरावती महानगरपालिकामध्ये काय स्ट्रॅटेजी होते, ती स्ट्रॅटेजी अकोला महानगरपालिकामध्ये नसेल तर आपल्या कम्फर्टनी ते सगळे ठरवतील। स्वतंत्र निवडणुका लढायची तशी चाचपणी काँग्रेसची सुरू आहेत का? तशी तयारी आहे का उद्या जर निवडणुका लागल्या? बघा, प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, आपले लोक आले पाहिजे आणि ते फक्त काँग्रेसला वाटतं असं नाही, ते शिवसेनेलाही वाटतं, ते राष्ट्रवादीलाही वाटतं, मग ती शरद पवारांची असो किंवा अजून दुसरी कोणची असो। तर प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे। पण भरपूर ठिकाणी डिफरन्सेस असतात, भरपूर ठिकाणी कोऑर्डिनेशन असतं, तर त्या हिशोबानं काय होईल ते होईल। वाटतं का ठाकरे परिवारासोबत युती झाली पाहिजे महाविकास आघाडीची? काय वाटतं?
महाविकास आघाडी म्हणून आमची टीम म्हणून आम्ही खरंच छान होतो. आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे 2.5 वर्ष आणि अति संकटाचा जो काळ काढला तो दुसरा व्यक्ती असता तर तो काळ आपण एवढ्या व्यवस्थित काढू शकलो असतो का हा डाऊट नक्कीच आहे. तर त्यांच्यासोबत मैत्री चांगलीच आहे. नक्कीच उद्धव ठाकरेंसोबत मैत्री चांगलीच आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती यशोमती ठाकूरांनी दिलेली आहे. आज त्यांच्या राहत्या घरी जर आपण पाहिलं तर बळवंत वानखडे जे अमरावतीचे खासदार आहेत त्यांच्यासोबत त्यांनी भाऊबीज उत्साहामध्ये साजरी केली. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.